अहमदनगर शहरात एका मागासवर्गीय कुटुंबाला बेघर केल्याप्रकरणी सावेडी येथील एका खासगी फायनान्स कंपनीवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सह्याद्री छावा संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय। कर्जाची रक्कम थकीत असल्याने कोणतीही तडजोड न करता थेट घराचा ताबा घेण्याचा आणि कारवाईचा तीव्र निषेध करण्यात येत आहे। या उपोषणाला स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीनेही पाठिंबा जाहीर केला आहे। सह्याद्री छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद साळवे, साहेबराव तेलोरे, शिवाजी भोसले, सुशांत मस्के, तक्रारदार विजय लोंढे, विवेक भिंगारदिवे, विजय भांबळ, संजय कांबळे, विनोद साळवे, प्रतीक बारसे, अंबादास जाधव, अनिल साळवे, गौतम कुलकर्णी आदींसह अनेक कार्यकर्ते या उपोषणात सहभागी झालेत। तक्रारदार विजय लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी 2017 मध्ये सावेडी येथील एका फायनान्स कंपनीकडून 14,47,000 रुपयांचं कर्ज घेतलं होतं। महत्त्वाचं म्हणजे त्यांचा फ्लॅट अपूर्ण असतानाही फायनान्स कंपनीनं कर्जाची पूर्ण रक्कम बिल्डरकडे दिली आणि लगेच कर्जाचे हप्ते सुरू केले। लोंढे यांनी अनेक वेळा पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज केला, पण जाणीवपूर्वक त्यांना या योजनेचा लाभ मिळू दिला नाही, असा त्यांचा आरोप आहे। त्यांचा पगार जमा होणाऱ्या बँकेतून हप्ता कापला जावा अशी सूचना वेळोवेळी देऊनही फायनान्स कंपनीने जुन्या खात्यातून चेकद्वारेच हप्ता घेण्याचा हट्ट कायम ठेवलाय। तसेच ऑनलाईन पेमेंट देण्याची तयारी दर्शवून फायनान्स कर्मचाऱ्यांनी आडमुठेपणा केल्यामुळे त्यांचे खाते NPM मध्ये गेल्याचा आरोपही लोंढे यांनी केलाय। यामुळेच त्यांच्या घराचा ताबा घेण्यात आला असल्याचंही त्यांनी सांगितलंय। मी विजय एकनाथ लोंढे, राहणार नवनागापूर, वडगाव रोड, माऊली अपार्टमेंट। आम्ही 2017 मध्ये फ्लॅट घेतले होते। तर याच्यामध्ये असं झालं की बिल्डर आणि चोला फायनान्स यांनी मिळून आमची फसवणूक केली। यांनी काय केलं, बिल्डिंग पूर्ण नसताना डायरेक्ट चोला फायनान्सने त्यांना टोटल अमाऊंट दिल्यामुळे आज त्या बिल्डरने काम बी पूर्ण नाही केलं। प्लस 2020 मध्ये त्यांनी कंप्लीट सर्टिफिकेट दाखवलं, अजून पण ती बिल्डिंग पूर्ण नाहीये आणि आम्ही वारंवार हप्ते भरत होतो, पण नंतर असं कळालं की त्या बिल्डिंगचं काही हेच नाही, कामच पूर्ण नाही होऊ राहिले। आणि नंतर फायनान्सवाल्यांनी 2024 मध्ये ताबा घेतला। आम्ही त्यांना सांगतो की, आणि त्याच्यात आमचं कसं झालं की त्याच्यावर मॉर्गेज बी नाही, डॉक्युमेंट नसताना त्यांनी कलेक्टर साहेबांना हे देऊन ताबा घेण्यात आला, खोटा ताबा घेतला त्यांनी। आमची मागणी असं आहे की त्यांनी आमचे जे आता माझे स्वतःचे 12 लाख रुपये जाऊन परत त्यांनी माझं 20 लाख रुपये कर्ज दाखवलं। मग आता माझे आणि त्या फ्लॅटचं आता वर एक फ्लॅट गेला, तो 10 लाखात गेला 1 BHK, म्हणजे माझे 12 लाख परत मला 22 लाख रुपये दाखवून माझा फ्लॅट यांनी ताब्यात घेतलेला आहे। आणि आम्ही हप्ते भरीत होतो, पण माझं ते काही कारणानुसार ते अकाउंट बंद होतं आणि जिथं पेमेंट होतं मी त्यांना म्हणत होतो तिथून कट करा, पण त्यांनी काही तिथून घेतलं नाही आणि NPA केलं माझं अकाउंट। नमस्कार, मी विनोद साळवे, जिल्हाध्यक्ष छावा संघटना। आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत। विजय लोंढे यांनी चोलामंडल फायनान्स द्वारे लोन वगैरे केलेलं होतं आणि ते ज्या अपार्टमेंट मध्ये राहत होते तिथे बिल्डरने ज्या अपार्टमेंट वगैरे बांधल्या ते कंप्लीट नसताना त्यांच्याकडून सर्व रक्कम वसूल करण्यात आली आणि चोलामंडल फायनान्सने आडीचे दिडी सगळे भाव लावून यांची बिल्डिंग सगळी ताब्यात घेऊन आणि त्यांच्यावर ऍडिशनल चार्जेस वगैरे लावून किती लावले होते? आता 22-25 लाख पर्यंत गेले, साधारण 12 लाखाचे 20-25 लाख रुपये लावून पण ते त्यांची प्रॉपर्टीची पण जप्ती केली। तर या विरोधात आम्ही सर्वजण आज उपोषणाला बसलेलो आहोत। जोपर्यंत यांच्या घर ताब्यात मिळत नाही आणि चोलामंडल फायनान्सवर जी कायदेशीर कारवाई गुन्हे वगैरे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आमरण उपोषण चालू ठेवणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। विनोद साळवे तसं त्यांचं कुटुंब चोलामंडल या फायनान्सने बेघर केलेलं आहे। हे फक्त मागासवर्गीय आहेत का, त्यामुळे त्यांनी बेघर केलं का, याचा सुद्धा शोध घेण्याची गरज आहे। ज्या बिल्डिंग मध्ये यांचा फ्लॅट आहे त्या बिल्डिंगचं काम संपूर्णतः झालंच नव्हतं, तरी देखील यांना कोणत्या आधारे ताबा दिला। सदर कर्ज यांना माहिती नसताना सदर बिल्डरने हस्तांतरित केलं, त्याचे हप्ते यांना भरायला लावले, यांनी अनेक हप्ते भरले। जर त्या फ्लॅटचं पूर्ण काम झालंच नव्हतं ते पुढील हप्ते भरतील कसे? त्याच्यामुळे हा सर्व विषय झालेला आहे।
तरी जर या साळवे कुटुंबाला त्यांचं घर परत दिलं नाही तर पुढील काळामध्ये समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.